आपल्या आटपाडी नगरपंचायत आटपाडीचा हा पहिला आणि ऐतिहासिक अर्थसंकल्प 100 कोटी 97 लाख रुपयेचा मांडलेला आहे आणि जेणेकरून ज्या पायाभूत आणि प्राथमिक सेवा सुविधा आहेत, रस्ते, लाईट, गटर, त्याचबरोबर दुकानदारांना छोट्या मोठ्या सोयी सुविधा या आम्ही याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना दिवसांदिवस जास्तीत जास्त सेवा सुविधा दिल्यानंतर नागरिकांच्या मध्येही समाधान जाईल। शिवाय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नवीन अर्निंग सोर्सेस म्हणजे उत्पन्न वाढीची काही साधनं आहेत त्याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे। काही अंशी काही व्यावसायिकांवरती थोडासा कराचा बोजा अंशतः या ठिकाणी उत्पन्न वाढीसाठी आम्ही याच्यामध्ये नमूद केलेला आहे। आणि शिवाय आजपर्यंतच्या इतिहासात ज्या 2.5 ते 3 हजार मालमत्तांची नोंदणी या नगरपंचायतच्या रेकॉर्डवरती दिसत नाही, त्यांना रेकॉर्डवरती घेण्यासाठी एक शासकीय एजन्सीच्या माध्यमातून त्यांचा सर्वे होईल आणि सर्वे झाल्यानंतर निश्चितच या नगरपंचायतच्या उत्पन्न वाढीमध्ये एक मोठी भरीव वाढ नक्की होईल। अशा पद्धतीचं याच्यामध्ये आम्ही तरतुदीचा विषय घेतलेला आहे। नगरपंचायतच्या उत्पन्नात वाढीच्या दृष्टिकोनातून करामध्ये जसं की घरपट्टी, पाणीपट्टी आणि मालमत्ता करामध्ये काय वाढ केलेली आहे का? नक्कीच हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि नागरिकांना यापूर्वी ग्रामपंचायत असताना जो करपट्टी आणि घरपट्टी होता तो आम्ही जैसे ते ठेवलेला आहे। म्हणजे नागरिकांना आम्ही कुठल्याही बोजा वाढवण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि जे छोटे दुकानदार आहेत त्यांच्यामध्ये मात्र काही अंशी आम्ही करवाढ केलेली आहे। प्रामुख्याने ज्या जुन्या गोष्टी आपल्या मंजुरी होत्या त्या प्रामुख्याने तुम्ही कंटिन्यू करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे का? नक्कीच ज्या जुन्या गोष्टीमध्ये जे लोकहिताचे आहेत, नागरिकांच्या आणि गावाच्या विकासासाठीच्या आहेत, ते नक्कीच ज्या थांबल्या होत्या त्या आम्ही अधिक गतीनं नेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू। सर्व आमचे नगरसेवक, उपाध्यक्ष आहेत, सर्व नगरसेविका असतील, हे नक्कीच प्राधान्यानं प्रयत्न करतायत की गावाला कसं गतीनं पुढे नेता येईल आणि विकासाच्या ज्या योजना आहेत त्याला आम्ही अजिबात कुठेही खो घालणार नाही। उलट ज्या थांबलेल्या आहेत त्यांना अधिक स्पीड कसं देता येईल असा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल। कोणता मुद्दा तुम्ही या अर्थसंकल्पामध्ये हायलाइट केलेला आहे? या अर्थसंकल्पामध्ये जे भांडवली आणि महसुली म्हणजे भांडवलीमध्ये जमा आणि खर्च, महसुलीमध्ये जमा आणि खर्च असतो, तर भांडवली ज्या तरतुदी आहेत ज्या की शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, जसं की आता सध्या जलजीवनची योजना सुरू आहे, त्याचबरोबर PWD कडे असणारी परंतु नगरपंचायत हद्दीत असणारी रस्त्याचा विषय असेल, तर याच्यामध्ये नक्कीच ह्या विषय आहेत ते प्राधान्यानं पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि विशेष म्हणजे महसूल वाढवण्यावरती आम्ही सर्वांनी भर दिलेला आहे। जर महसूल वाढला तर लोकांच्या अपेक्षा पूर्ती करण्यासाठी आम्हाला संधी निर्माण होईल। अतिक्रमण धारकांसाठी काय अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे का? प्रचंड अतिक्रमण वाढायला लागली। आता काही अतिक्रमण ही नगरपंचायतमध्ये आहेत, काही अतिक्रमण म्हणण्यापेक्षा बरीचशी अतिक्रमण हे महसूल विभागाकडे असणाऱ्या जागेमध्ये झालेली आहेत। तर आम्ही सर्व जे खोकेधारक असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्यांनाही सर्वप्रथम त्यांच्याही मीटिंग्स घेऊन त्यांनाही आग्रहानं विनंती करणार आहोत की अतिक्रमण आहेत ते जर तुम्ही बाजूला काढली तर नक्कीच गाव विकासासाठी आपल्याला पुढे जाता येईल आणि पर्यायी त्यांना कुठं काय व्यवस्था करता येते का याचाही साकल्यानं आम्ही विचार करू। प्रशासनाला विशेषतः PWD तहसील म्हणजे महसूल विभागाला आम्ही कळवणार आहोत की जिथं अतिक्रमण आहेत ती जर काढली तर गावाचं एक वेगळं रूप, चांगलं रूप तयार होईल। त्यासाठी आम्हाला त्यांचीही मदत लागणार आहे आणि इतर नागरिकांना या ठिकाणी विश्वासात घेऊनच जे काय असेल ते आम्ही पुढे जाऊ। शहर विकासाच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेसाठी अधिकची वाहन खरेदीची तरतूद या बजेटमध्ये काय करण्यात आली का? नक्कीच पहिल्या GB मध्ये आम्ही तो विषय घेतलेला आहे। स्वच्छतेसाठी आम्ही नवीन एक्स्ट्रा 2 घंटागाड्या आहेत, त्याचबरोबर महिला जो असतो मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स मध्ये
तो स्वच्छते करण्यासाठी सेप्टिक टँकची ही तरतूद आम्ही केलेली आहे. असे वाहनं सुद्धा आम्ही तरतुदी केलेली आहेत, जेणेकरून नागरिकांना कमी वेळेत जास्त सेवा देता येईल. पूर्वी ज्या सेवा तोकड्या पडत होत्या त्या भविष्यकाळात पडणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. आमदार आणि खासदार फंड सोडून अनेक विकासासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून काही तरतुदीची व्यवस्था करण्यात आली आहे का? आता शेवटी गाव विकासामध्ये व्यापारी असतील, दुकानदार असतील, मालमत्ता कर असेल, घरपट्टी, पानपट्टी हेच प्रामुख्याने उत्पन्नाचे स्रोत आहेत. आणि नुसतं एवढ्यावरतीच आपल्याला मोठ्या गतीनं शेअर पुढे नेता येणार नाही. आणि जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांची मदत सोडून म्हटलं तर आता मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्या मालमत्ता ज्या नोंद नाहीत आणि ज्या पूर्वीच्या नोंद आहेत परंतु त्यांच्यामध्ये मापामध्ये कमी जास्तपणा असू शकतो, जे की जिओ टॅगिंगनं आम्ही हा सर्वे करणार आहोत. म्हणजे प्राधान्यानं जुन्या नोंद असणाऱ्या प्रॉपर्टीज नेमक्या जुन्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये काही अंशी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे तिथं सुद्धा महसूलच्या माध्यमातून कर रूपानं आपल्याला उत्पन्न वाढायस मदत होणार आहे. आणि स्थानिक प्रतिनिधींशिवाय आम्हाला वेगवेगळ्या मग DPTC असेल, समाज कल्याणचं खातं असेल, महसूलचं खातं असेल, सांस्कृतिक विभाग असेल, त्यानंतर ग्रामविकासचा विभाग असेल, कलेक्टर साहेबांच्या सहाय्यानं असेल, त्याचबरोबर राज्यातले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री, नगर विकास खातं, या सगळ्यांची मदत आम्ही जो लोकांना मोठा प्रचंड गतीने विकास करायचा असेल तर या सर्वांची आम्हाला मदत घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.